काय माहिती आहे, महाराष्ट्राची परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 प्रसिद्धीपत्रक. महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक 28 फेब्रुवारी 2025 व मान्य आयुक्त शिक्षण यांचे 16 मार्च 2025 रोजीच्या पत्राने तसेच सदर परीक्षा शासनाने सामान्य प्रशासन 21 नोव्हेंबर 2022 नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025चे आयोजन ऑनलाईन पद्धतीनं 27 मे 2025 ते 30 मे 2025 व दिनांक 2 जून 2025 ते 5 जून 2025 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यामध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 8 दिवसामध्ये प्रतिदिन 3 सत्रात करण्यात आलं होतं. सदर परीक्षेचे एकूण 2,28,808 परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी परीक्षेचे एकूण 2,11,0308 प्रविष्ट झाले होते. शासन शुद्धीपत्र क्रमांक दिनांक 2 मे 2025 रोजी उमेदवारांनी व्यवसाय करता त्यावेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणं अनिवार्य आहे. विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर न केल्यानंतर त्यांनी पात्र केलेल्या गुणांनुसार त्यांचे गुणपत्रक स्कोर कार्ड देण्यात येईल. 17 ऑगस्ट 2025 रोजीच्या प्रसिद्ध निवेदनाच्या अनुषंगाने BEd परीक्षेचे 15,456 प्रविष्ट अपियर व DEd परीक्षेचे 1,342 प्रविष्ट अपियर असे एकूण 17,098 विद्यार्थी उमेदवारांनी प्रविष्ट अपियर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. तरी 14 ऑगस्ट 2025 अखेर BEd परीक्षेचे 9,951 व DEdचे 887 एकूण 10,778 विद्यार्थ्यांचा उमेदवार निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे. तथापि ज्या उमेदवारांनी व्यवसाय करता त्यावेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक या अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाले दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे पुणे यांच्या कार्यालयास अद्याप सादर केले नाही अशा उर्वरित BEd परीक्षेचे 5,805 व DEd परीक्षेचे 515 असे एकूण 6,320 विद्यार्थ्यांचा उमेदवार निकाल राखून ठेवण्यात येत आहे. सदर परीक्षा निकाल 18 ऑगस्ट 2025 प्रसिद्ध करण्यात आला असून सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांची गुणयादी व गुणपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यांचे गुणपत्रक 31 ऑगस्टपर्यंत डाउनलोड करून घ्यावे. उमेदवारांनी विहित मुदतीत त्यांचे गुणपत्र डाउनलोड करून न घेतल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. त्यानंतर याबाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.